सांगली शहरात होत असलेला अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छता, अतिक्रमण यासह 41 तक्रारी नागरिकांनी नागरिक संवाद तक्रार निवारण मोहिमेत नोंदवल्या आणि यातील 12 तक्रारी या महिलांच्या होत्या. प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी या तक्रारींची दखल घेत काही तक्रारी जागेवर सोडवल्या, तर उर्वरित तक्रारी येत्या आठवड्यात सोडवल्या जातील अशी ग्वाही दिली. लोकाभिमुख प्रशासनासाठी काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ सोडवणूक व्हावी यासाठी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी नागरिक संवाद तक्रार निवारण मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेअंतर्गत मनपा क्षेत्रातील नागरिकांना बुधवारी आणि गुरुवारी आपल्या तक्रारी दाखल करता येणार आहेत. बुधवारी आयोजित केलेल्या मोहिमेत 15 तक्रारी प्राप्त झाल्या, त्यातील 9 तक्रारी निकाली काढल्या आणि गुरुवारी मुख्यालयात तक्रार निवारण करण्यासाठी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते आणि यावेळी 41 नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या. यामध्ये घंटागाडी वेळेत येत नाही, भटकी कुत्री, रस्त्यांवर अस्वच्छता, अपुरा पाणीपुरवठा, खुल्या प्लॉटमध्ये झाडे झुडपे, लाईट बंद, शिक्षण विभाग, पेन्शन, आरोग्य, पाणीपुरवठा, नगररचना, बागा, शिक्षण, मालमत्ता कर, अतिक्रमण, आस्थापना आदी विभागाअंतर्गत तक्रारी दाखल झाल्या आणि त्यामधील 12 तक्रारी या महिलांनी केल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.